तर नमस्कार मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी बनवतोय, तो व्हिडिओ बनवण्यामध्ये मला काही इंटरेस्टेड नाही आहे. हा व्हिडिओ नाही मी व्ह्यूजसाठी बनवत, नाही पब्लिसिटीसाठी बनवत. ॲक्चुअली हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा माझा फक्त हाच हेतू आहे. ॲक्चुअली माझा एक फ्रेंड आहे आणि आमच्या फ्रेंडशिपला 15 वर्ष झाली आणि मला हेच कळत नाही, की त्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट हीच आहे, जर तो एज्युकेटेड नसता, तर इट्स ओके. मी ॲक्सेप्ट केलं असतं तो जे काय बोलतो ते. पण एज्युकेटेड पर्सन जेव्हा अशी गोष्ट करतो ना, तेव्हा पूर्ण डोक्याची तार सटकून जाते. म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं आहे, की तर काल आम्ही मेसेजिंग करत होतो एक दुसऱ्याला आणि त्याच्यामध्ये आमचे थोडेसे पॉलिटिकल विषय थोडे रंगले आणि त्याच्यामध्ये मला त्याने मेसेज केला, की "राहुल तू बी-जे-पीला वोट कर" वगैरे हे ते. तर मी बोललो, "का बाबा? म्हणजे बी-जे-पीला वगैरे का असं? काय कारण?" तर बोलतो, "अरे नाही यार, तुला माहिती आहे काय, हिंदू खतऱ्यामध्ये आणि बटेंगे तो कटेंगे." मी बोललो, "काय बटेंगे तो कटेंगे म्हणजे नक्की तुला काय बोलायचं अरे?" बोललो. तर बघायला गेलं तर तो जास्त लहान नाही आहे. म्हणजे समथिंग 33चा असेल तो. तर मी त्याला विचारलं, की "बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय?" बटणे म्हणजे काय डिव्हाईड ना. डिव्हाईड काय डिव्हाईड? तर तुला असं वाटतंय आपली सोसायटी डिव्हाईड आहे? तुला असं वाटतंय ना? सोसायटी डिव्हाईड आहे म्हणून तू असं बोलतोय ना, बटेंगे तो कटेंगे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुझा इनडायरेक्टली जो फोकस आहे तो सगळा मुस्लिम लोकांवरती आहे की नाही? अरे यार मला हेच नाही कळत, हा भेदभाव करणं आपण कधी सोडणार आहे? अरे मुस्लिम पण आपलाच आहे, ख्रिश्चन पण आपलाच आहे, बुद्धिस्ट पण आपलाच आहे आणि सगळे हिंदू वगैरे सगळे हे सगळे आपलेच आहे. रिलिजन कोणी बनवलं आहे? रिलिजन कोणी बनवलं? मी त्याला मेसेज थ्रूच केला. बोललो, "रिलिजन कोणी बनवलं मला एवढं सांग." रिलिजन आपण माणसांनी बनवलं, ह्युमन्सनी बनवलं. ह्युमनला रिलिजननी नाही बनवलेलं आहे. तर हे मी त्याला सांगितलं. तर फायनली मी फक्त इतकं सांगू इच्छितो, आपलं जे फोकस आहे ना, ते आपलं क्लिअर पाहिजे. आपल्याला काय अचीव्ह करायचं आणि आपल्याला काय इग्नोर करायचं ना, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे.